पहिलं अधिवेशन आहे, तुम्ही अधिवेशनासाठी चाललेले आहे, सहकुटुंबात निघालेले आहे. उत्सुकता आहे यावेळेस, कारण की पहिलं अधिवेशन आहे आणि पहिल्यांदा आपल्या सभागृहामध्ये प्रवेश होणार आहे आणि उद्या शपथविधी आहे आणि याच्याबद्दल फार मला उत्कंठा आहे आणि असं कधी कधी माझी शपथविधी होतं असं वाटायला लागलेलं आहे. कारण की निवडणूक होऊन बरेच दिवस झाले, त्याच्यानंतर निकाल येण्यासाठी वाट बघावी लागली, आता शपथविधीसाठी वाट बघावी लागली. आता ती वेळ जी आलेली आहे, उद्या आमचं शपथविधी आहे आणि त्याबद्दल मला फारच उत्सुकता आहे. आमच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की मराठी अस्मिता जागृत ठेवायची असेल तर मी फुले शाहू आंबेडकर अशा प्रकारचा जयघोष घेऊन त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी मराठीची अस्मिता टिकून राहील अशा पद्धतीचं आपल्याला या शपथविधीमध्ये त्या पद्धतीने भाग घेण्यासाठी सूचना आलेल्या आहेत. त्या पद्धतीने आम्ही भाग घेणार आहोत. तुम्ही गडचिरोली सारख्या कुठल्या भाषेमध्ये आपण शपथ घेणार आहात? मी शपथ घेण्यासाठी ऑप्शन इंग्रजीमध्ये दिलेला होता, परंतु आता पक्षाकडून आला की मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी मराठीमध्ये घ्यायला पाहिजे, तर मी त्यांना कळवलेलं आहे की इंग्रजीऐवजी मी मराठीमध्ये शपथ घेणार आहे आणि त्यांनी तसं केलं तर मराठीमध्ये मी घेणार. तुम्ही गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यातून समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातून येता, काय नेमके प्रश्न असणार आहे? तुम्ही कशा प्रकारे आता संसदेच्या पटलावर तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत. सर्वप्रथम प्रश्न आहे विजेचा. विजेची लपंडाव सुरू असतं, बऱ्याच ठिकाणी वीज मिळत नाही, शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. नंतर प्रश्न आहे त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं उपलब्ध नाहीत, कारण की नद्या असूनसुद्धा त्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नाही, तो समुद्रामध्ये वाहून जातो. याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण त्याच्याकडे लक्ष घालणार आहोत. एवढंच नाही तर शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी आणि आरोग्यसेवा चांगल्या त्या ठिकाणी स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे, चांगल्या दुरुस्त झाल्या पाहिजे, याच्यासाठी आमचं प्रयत्न राहणार आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळावं याच्यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्या ठिकाणी आता कोणसरीमध्ये एक लोह प्रकल्प उभारला जात आहे, त्या माध्यमातून जास्तीत जास्त स्थानिक लोकांना रोजगार मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. कशा पद्धतीनं काय काँग्रेसचं नेतृत्व यावेळेस अधिवेशनात विरोधक भूमिका बजावणार? यावेळेस आमचं अपोजिशन फार स्ट्रॉंग आहे. अपोजिशन स्ट्रॉंग असल्यामुळे आता ती काही चिंता राहिली नाही. मागच्या काळामध्ये जसं होतं त्या पद्धतीचं आता होणार नाही असं आम्हाला वाटतं. तरी पण हे सरकारची वागणूक जी आहे नेहमीसारखी असली तर मग त्यासाठी आम्ही संघर्ष करू. जर बोलू दिलं नाही किंवा सभागृहाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, सस्पेंड करण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यावर आम्ही संघर्ष करू, दुसरं काय आहे. कुठल्या विषयाला यावेळेस काँग्रेस खरं तर पूर्ण म्हणजे ओव्हरऑल पूर्ण काँग्रेस कशा पद्धतीनं समोर जाणार आहे अधिवेशन? काँग्रेस समोर जाणे भरपूर मुद्दे आहेत. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढलेला, आता नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. मागे राफेलमध्ये अनेक प्रकारचे मागच्या काळामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेले आहेत. नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून हा एक आणखी दुसरा भ्रष्टाचार आहे. आणि बाकी याचं तर आहेच, शेअर मार्केटचा आहे, अंबानीचा आहे, अदानीचा आहे. सगळ्या लोकांनी जे भ्रष्टाचार केला मागच्या काळामध्ये ह्या सरकारने त्यांना पाठीशी घातलेला आहे, ते पण मुद्दे आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई आहे, मोठ्या प्रमाणावर वाढलेली बेरोजगारी आहे आणि अनेक असे मुद्दे आहेत, सांप्रदायिकवाद आहे. अशा प्रकारचे अनेक मुद्दे उपस्थित त्या ठिकाणी होणार आहेत आणि याच्याबद्दल आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. लोकसभेत जाण्यात तुम्हाला संधी दिली, त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी देखील तुमच्या खांद्यावर आहे. उद्या पहिला दिवस आहे संसद भवनातला, कशा पद्धतीने पाहता? पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आता शपथविधीच होणार आहे, त्याच्यामध्ये काही सभागृहाचं कामकाज चालणार नाही आहे. त्याच्यामुळे शपथविधी झाल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी सभापतीची निवडणूक होईल आणि निवडणूक झाल्यानंतर मग सभागृह चालेल, तेव्हा मग आम्ही त्या ठिकाणी आपले विषय मांडण्याचं काम करू.